आपण आपल्या ज्या गाड्या आहेत, ट्रक आहेत, टेम्पो आहेत, पिकअप आहेत, जर रावठ्या नाही मिळाल्या किंवा आपल्याला काही तिथं पावसात झोडपतो म्हणून आपण आपल्या गाड्यातच झोपायची व्यवस्था करा. आंदोलन गाडी पुशीच सुरू. मराठा समाजाने समजून घ्या, ग्राउंडवरच असं काही नाही. जिथं गाडी आहे तिथं झोपायचं आणि तिथंच उतरून खाली बस जायचं. झालं आंदोलन सुरू. पाऊस आला की लगेच गाडीत, पाऊस गेला की उतरलाच खाली. आपण आपल्या तयारीनं सगळेजण चला. आपण तिथं महाराज मंडळींचे कीर्तन ठेवले, कारण माझी 22 वर्षापासूनची पद्धत, आज नवीन नाही. आमच्या मराठवाड्यातल्या काही पश्चिम महाराष्ट्रातल्या भागातल्या महाराज मंडळींना माहिती, मी आंदोलन ठेवलं की पहिले कीर्तन असतं आपले. जेव्हा आम्ही 2-2, 4-4 जण बसत होतो तेव्हा सुद्धा कीर्तन ठेवत होतो आम्ही. जाधव महाराज खरंय की नाही? बिगर सुपारीच परत सुपारी द्यायला हाय काय कोणाजवळ? कौतुक आहे आम्हाला वारकरी संप्रदायाचं. एकाने बी एक चाराना मागितला नाही आम्हाला, एकाने सुद्धा चाराने सुद्धा. आता नुसते फोन गेले बाबाजींना की तुम्ही तुमचं कीर्तन आहे. ते म्हणले आलोच. ते म्हणले नारळ सुद्धा नाही भेटणार. ते म्हणले आम्ही मागितलंच कवा, आम्हाला नको. पण समाजासाठी लढायची वेळ आली ना आम्हाला संप्रदायाच्या माध्यमातून तुम्हाला. आणि काय होतं त्याच्यातून लाखो करोडो पोरं बसलेले असतात. वारकरी संप्रदायाचे विचार डोक्यात रुजतात. नसतं आता वेगळेच विचार सुरू आहेत. मोबाईल सुरू केला की धांगडांग सुरू होते. तेच ऐकत आहेत. कमीत कमी लाखो तरुण पोराला, बसलेल्या करोडो समाजाला तुमच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाचे विचार त्यांच्या बुद्धीवर पडतात आणि परिणाम होतो. जसा मराठी एक येत नव्हते, मी इमानदारीचा मेसेज दिला, मॅनेज न होण्याचा, मराठी एक झाले. तसं वारकरी संप्रदायाचे विचार रुजू शकतात नवीन पिढीत. ते जर त्यांच्या डोक्यावर सारख्या शब्दाचे घाव घालत गेलो आपण तर परिवर्तन होतं. काही काही पोरं लांब आहेत, जुळत आहेत, काही माणसं लांब आहेत, पुन्हा जुळतात. आम्ही बऱ्याचशा गोष्टी त्याच्यातून साधितो. नुसतं आंदोलनच नाही तर वारकरी संप्रदायाचे विचार सुद्धा त्याच्यावर गेले पाहिजेत. हे सुद्धा ह्या एकजुटीच्या माध्यमातून काम करतो किंवा आंदोलनाच्या माध्यमातून काम करतो. आम्ही सुद्धा वारकरी संप्रदायाची एक मोठी बाजू घेऊन चालतोय की तुमचे विचार मांडत राहा. लोक ते विचार नाही मांडत. गाण्याच्या पार्ट्या आणतील, ते काय असते ते ऑर्केस्ट्रा का काय अशा गोष्टी आणतील. मी कीर्तनच ठेवतो 22 वर्षापासून. याच्या पाठीमागं आंदोलन पण आहे आणि याच्या पाठीमागं वारकरी संप्रदायाचा विचार सुद्धा रुजणं गरजेचं आहे. हेही काम करतो, कारण ही सोपी गोष्ट नाही. मी ते घडून आणतो. म्हणून सगळ्या महंतांचे तिथं प्रेस पत्रकाराच्या माध्यमातून, बांधवांच्या माध्यमातून सांगतो की तिथं कीर्तन खूप भव्य दिव्य होणार आहेत. तशी मुंबईकरांनी आता कालपासून सिस्टम बदलली. त्यांना माहित झालं की महंतांची ईद, तर साऊंड सिस्टम त्यांनी बदलल्यात असे आम्हाला माहिती आली की खूप मोठ्या तयारीला मुंबईकर सुद्धा लागलीत. मोठमोठ्या महंत मंडळीचे कीर्तन होणार आहेत हे महाराष्ट्रातल्या मराठा समाजालाही सांगतो. तिथं शिवशाहिरांच्या पोवाडे सुद्धा होणार आहेत. शाहिरी खूप मोठमोठ्याले शाहीर बोलवलेत आपण तिथं सुद्धा. तिथं दुपारच्याला तेही कार्यक्रम होते. परत दुपारी आता गिरीबाबाजींनी आमच्या कसं नियोजन जोडलंय मला माहित नाही. दुपारच्याला तिथं संगीत भजन सुद्धा आहेत. पण ते संगीत भजन मुंबईकरांना तुम्हाला सांगतो तुमच्या नशिबानं तुम्हाला ऐकायला येणार आहेत. असले डेंजर वाजणारे आणलेत आम्ही. आणि गाणारे असे एकदा जर ते भिडले ना धुपणच काढी देत लोकांचं ऐकणार. असे निबार आणले. समजा आता मग खेड्यातली भाषा आहे, त्यांची भाषा वेगळी असते. निबार म्हणजे काय कुस्त्या नाही खेळायच्या आम्हाला तिथं, पण म्हणजे त्यांची जबरदस्त स्टाईल आहे ते म्हणण्याची की जगानं ऐकली नाही कधी, भारतानं ऐकली नाही कधी. असे भयानक आहे. काय त्यांनी शब्द जरी तोंडातून फेकला तरी काटाच अंगावर उभा राहतो असे गायणारे. इतके मोठमोठाले गायणारे आणलेत. वादक तर असे आहेत ते इकडं भजन म्हणतात तिकडं ते वाजून काढित असे आवाज. इतके डेंजर आणलेत. मी मुंबईकरांसाठी सांगतो तुम्ही नशीबवान आहेत. हा खूप मोठा एक कीर्तनाचा महोत्सव सोहळा झाल्यासारखा सुद्धा होणार आहे. असा पृथ्वी तलावर झाला नसेल इतका मोठा सोहळा तिथं होणार आहे कीर्तनात सुद्धा. अनुभव घ्या.